भाजप आणि शिंदे गटाचे मिळून एकूण 18 मंत्री शपथ घेणार आहेत। मुंबईसह राज्यभरात हालचालीही वाढल्यात। राजभवनातील दरबार हॉल हा राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत। तसंच मंत्रिमंडळ विस्तार होताच पावसाळी अधिवेशन घेण्याच्याही हालचाली सुरू झाल्यात। येत्या 17 ते 26 ऑगस्ट या कालावधीत पावसाळी अधिवेशन होणार आहे। या शपथविधी सोहळ्याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। कोणाला कोणतं मंत्रिपद मिळतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। थोड्याच वेळात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। आमचे असिस्टंट डायरेक्टर एडिटर मनोज भोयर आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। मनोज सर, काय अधिकची माहिती द्याल? अखेर 40 दिवसानंतर या शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार पहिल्यांदाच होतोय। गेली 37 ते 40 दिवस फडणवीस आणि शिंदे हे दोनच सरकारचा डोलारा सांभाळत होते, सरकारची जबाबदारी पाहत होते। या काळामध्ये अनेक मोठ्या समस्या सुद्धा उद्भवल्या। शेतकऱ्यांच्या पीक आणि पाण्याच्या पूरग्रस्तांच्या समस्या दोघांनीच सोडवण्याचा दावा सुद्धा केला। अर्थात मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर नेमकी कुणाची वर्णी लागेल त्याचीही चर्चा सुरू आहे। पण जी नावं आता हातात येत आहेत त्यानुसार शिंदे गटाचे अब्दुल सत्तार मंत्रिपदाची शपथ घेणार अशी एक ताजी नवी माहिती येते। कारण वादाचा फटका अब्दुल सत्तार यांना बसणार अशा पद्धतीची चर्चा सुरू होती। मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधीच अब्दुल सत्तारांचा टीईटी घोटाळ्यातला वाद हा पुढे आला। शिवसेना या निमित्तानं पुन्हा एकदा आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळाली। अर्थात जी नावं काही पुढे आलेली आहे त्या नावामध्ये ऐनवेळी काही बदल होऊ शकतात किंवा जी सूत्रांनी माहिती दिली ती सूत्रांनी दिलेली माहिती सुद्धा ऐनवेळी बदलू शकते। अर्थात दीपक केसरकर, गुलाबराव पाटील ही दोन नावं अशी आहे जी थोडी चक्रावणारी आहे। त्यांचं नाव हे शिंदे गटाकडून पहिल्या यादीमध्ये नव्हतं। अर्थात दीपक केसरकर हे शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते आहेत आणि मुख्य प्रवक्ते या नात्यानं गुवाहाटीपासून मुंबईपर्यंत त्यांनी आपल्या शिंदे गटाची बाजू ही ताकदीनं लढवण्याचा प्रयत्न केला आहे। आता भाजपच्या यादीमध्ये तसं काही फारसं नवल वाटण्याची शक्यता दिसत नाही। याचं कारण असं की जे टॉपमोस्ट त्यांचे नेते आहेत सुधीर मुनगंटीवार यांचं नाव सुद्धा या यादीत असणं तसं स्वाभाविक आहे। त्यानंतर दरेकर हे पहिल्या यादीत राहतील की नाही याबद्दल शंका व्यक्त केली जात होती। दुसरं नाव असं आहे की आशिष शेलार हे फडणवीसांच्या काळामध्ये शेवटच्या 6 महिन्यामध्ये शालेय शिक्षण मंत्री होते, पण त्यांना चंद्रकांत पाटील यांच्या जागी भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जागा किंवा ते पद दिलं जाऊ शकतं म्हणून त्यांचं नाव या यादीमध्ये आता तरी दिसत नाही। पण जी यादी राजभवनाला सादर केली गेली आणि त्यानुसार ही सगळी विस्ताराची तयारी सुरू आहे त्यानुसार काही नावं मात्र ही चर्चेली जात होती, काही नावांची शक्यता ही व्यक्त केली जात होती, तर काही नावांवर शिक्कामोर्तब झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहतोय की हे ताजे दृश्य राजभवनचे आहेत। संजय कुटे हे शेवटच्या टप्प्यामध्ये शेलारांसोबत मंत्री होते। ही दोन नावं अशी आहेत की जी दोन नावं आताच्या घडीला फारशी चर्चेत दिसत नाही, पण तरी सुद्धा काही नवे बदल होऊ शकतात। नव्या चेहऱ्यांना भाजपकडून संधी दिली जाऊ शकते। पण अर्थातच शिंदे गटाचा जर विचार केला तर तगडी काही नावं आपल्याला पाहायला मिळतात, ज्या शंभूराज देसाई असेल, संजय राठोडांचे नाव घेतलं जात नव्हतं, पण सर्वात जास्त जे नाव पुढे होतं शिंदे गटाकडून त्यात उदय सामंत यांचं नाव आपल्याला दिसतं। संदीपान सर, एकंदरीतच आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार शिंदे गट आणि भाजपा यांच्याकडून मंत्रीसाठी नावं हे पुढे आलेली आहेत। मात्र या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये अपक्षांना कुठेही संधी दिली गेली नाही। अगदी बरोबर आहे, कारण अपक्षांमध्ये आपण पाहतो की सर्वात तगडा जर आमदार असेल किंवा ज्यांनी अगदी सुरुवातीला शिंदे गटाचं समर्थन केलं, एकनाथ शिंदेच्या ते पाठीशी राहिले आणि ठामपणे राहिले, असं एक नाव म्हणजे अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांचं आहे। आणि जर अपक्षांना या मंत्रिमंडळात शिंदे गटाकडून जर संधी मिळाली नाही तर अर्थातच नाराजी उद्भवू शकते। म्हणून पहाटेपर्यंत शिंदे फडणवीस यांची बैठक सुरू होती। या बैठकीत काही ज्येष्ठ नेते सुद्धा होते। आपण पाहिलं की सोमवारी सुद्धा रामदास कदम सारखे शिंदे गटातले महत्वाचे नेते जे उशिरा आले शिंदे गटामध्ये ते सुद्धा या बैठकीत सहभागी झाले।
अशा प्रकारे नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला. नाराजी दोन पातळीवर असू शकते. एक तर जे 10 आमदार शिंदे गटांसोबत असल्याचा दावा केला जात होता, 49 म्हणजे 40 शिंदे गटाचे शिंदेना पकडून आणि 10 अपक्ष आमदार. या 10 अपक्ष आमदारांमध्ये शिंदे बच्चू कडू हे सर्वात महत्वाचं नाव आहे. ते राज्यमंत्री होते, पण यावेळेला त्यांना कॅबिनेट मंत्री पदाची आस आहे आणि जर त्यांना पहिल्या यादीत समाविष्ट करून घेतलं नाही तर त्यांची नाराजी दूर करणं हे शिंदे गटासाठी आणि खास करून शिंदे फडणवीस सरकारसाठी अत्यंत महत्वाचे आहे. अशा प्रकारची नाराजी ही दूर करणं वेळीच आवश्यक आहे. अर्थात बाकीचे असे अनेक आमदार आहेत. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, त्यानंतर किशोर पाटील अशी काही जी नावं आहेत ती सर्वच मंत्रिपदाची आज बाळगून होते. पण गुलाबराव पाटील यांची शक्यता ही जास्त आहे. अर्थात कालपर्यंत तीही नव्हती, आता ही शक्यता प्रबळ होत चाललेली आहे. आपण पुन्हा एकदा भाजपच्या काही चेहऱ्यांकडे जर आपण पाहिलं तर त्यात विजयकुमार गावित, राधाकृष्ण विखे पाटील यांना संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे. विजयकुमार गावित हे आदिवासी समाजाचे, त्यांची मुलगी हिना गावित ही खासदार आहे आणि विजयकुमार गावित हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना त्या सरकारमध्ये सुद्धा मंत्री होते. राधाकृष्ण विखे पाटील हे अत्यंत महत्वाचं नाव आहे. म्हणजे पूर्वी शिवसेनेत होते नीलम, त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसमध्ये ते विरोधी पक्षनेते सुद्धा होते आणि सोबतच त्यांनी त्यांचा मुलगा सुजय विखे पाटील हा भाजपात गेला, खासदार झाले आणि त्यानंतर काही दिवसानंतर राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये गेले. तर त्यांना सुद्धा मंत्रिपदाची शक्यता ही वर्तवली जात आहे. याचं कारण असं की अगदी अपक्ष आमदार असताना सुद्धा ते मंत्री होते, काँग्रेसमध्ये सुद्धा ते मंत्री होते. दीर्घकाळ मंत्रिपद उपभोगणारा फडणवीसांच्या गटातला भाजपचा अत्यंत महत्वाचा चेहरा आपल्याला म्हणता येईल. पुन्हा एकदा जर काही नावं आपण पाहिली तर दादा भुसे, सुरेश खाडे, गिरीश महाजन. सुरेश खाडे यांच्याबद्दल मला असं सांगता येईल की सुरेश खाडे हे गोपीनाथ मुंडे गटाचे होते आणि कायम तुम्हाला गोपीनाथ मुंडेंसोबत त्यांना आपल्याला पाहायला मिळालं. गिरीश महाजन हे फडणवीसांचे अत्यंत निष्ठावान नेते आहेत, भाजपचे नेते आहेत, मंत्री होते फडणवीस यांच्या काळामध्ये. संदीपान भुमरे हेही नाव निश्चित झालेलं आहे. उदय सामंत, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, कल्याण डोंबिवलीचे त्या भागातले आमदार भाजपचे. तानाजी सावंत हे मराठवाड्यातले होते, विधान परिषदेचे आमदार होते यवतमाळमधून. अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई, दीपक केसरकर, सुधीर मुनगंटीवार, संजय राठोड, विजयकुमार गावित आणि गुलाबराव पाटील आणि अतुल सावे. अतुल सावे हे मोरेश्वर सावे यांचे पुत्र आहेत आणि ते औरंगाबाद आणि मराठवाड्याचे भाजपचे नेते आहेत आणि त्यांना प्रचंड ताकद. जसं तुम्ही आधी म्हणाले होते की आपल्याकडे जी सूत्रांची माहिती आली होती त्यामध्ये दीपक केसरकर यांचं नाव नव्हतं, मात्र आता पुन्हा एकदा आपण पाहतोय की दीपक केसरकर यांचं नाव, यांना सुद्धा मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. बरोबर नीलम, ही ताजी जी माझ्याकडे जी माहिती आलेली आहे त्यानुसार आपल्याला 3 नावं अत्यंत महत्वाची वाटते. तुम्ही म्हणालात तसं दीपक केसरकर हे नाव जरी मुख्य प्रवक्ते होते त्यांच्याबद्दल मी माहिती दिलीच आहे. या केसरकरांचं नाव नव्हतं कारण निलेश राणे यांना मंत्री केलं जाईल अशी कालपर्यंत चर्चा होती, पण अर्थात ते नाव आता मागे पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता गुलाबराव पाटील यांचाही पत्ता पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात कट होण्याची शक्यता जास्त होती, पण गुलाबरावांची नाराजी ओढून घेणं हे सध्या शिंदे गटासाठी योग्य ठरणार नाही म्हणून त्यांचंही नाव आपल्याला दिसतं. यादीत काही महत्वाचे बदल नाराजी नाट्यानंतर केले जाण्याची दाट शक्यता आहे, कारण पहाटे 5 पर्यंत फडणवीस आणि शिंदेमध्ये महत्वाची बैठक सुरू होती. या बैठकीत कोर ग्रुपचे नेते असतील किंवा शिंदे किंवा फडणवीस दोघेच असतील अशी ही शक्यता आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे जी भाजपची यादी दिसते त्यात मंगल प्रसाद लोढा, ज्यांना फडणवीसांच्या काळामध्ये ते मुंबई अध्यक्ष होते भाजपचे, पण त्यांचं नाव नव्हतं, ते सुद्धा या यादीमध्ये दिसत आहेत. तिसरं म्हणजे या सगळ्या 18 लोकांच्या यादीमध्ये, 18 आमदारांच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीमध्ये पुन्हा एकदा मी तुम्हाला काही नावं सांगतो. त्यातलं एक नाव संजय राठोड असं आहे आणि संजय राठोड यांना या पहिल्या विस्तारामध्ये त्यांना स्थान मिळणार नाही असं साधारणतः बोललं जात होतं. दादा भुसे ज्येष्ठ शिवसेनेचे नेते आहेत, उद्धव यांचे अत्यंत कट्टर समर्थक होते, शिंदे गटात गेले, त्यांचं नाव आहे. संदीपान भुमरे मराठवाड्याचे आहेत, संदीपान भुमरे मंत्री आधीही होते. उदय सामंत अत्यंत तरुण चेहरा आणि शिंदेचा अत्यंत जवळचा, तसा तो उद्धव यांचाही जवळचा होता. दीपक केसरकर, शंभूराज देसाई हे पाटणचे शिवसेनेचे आमदार आहेत, स्वतःचीच ताकद त्या पाटण आणि त्या भागामध्ये त्यांची आहे. अब्दुल सत्तार हे सिल्लोडचे आमदार आहेत, गुलाबराव पाटील हे जळगाव एरंडोलचे आमदार आहेत आणि संजय राठोड हे
यवतमाळ जिल्ह्यातले शिवसेनेचे आमदार आहेत. इतकी सगळी नावं दिसतात, म्हणजे एकूण नावं आपण जर पाहतोय, मनोज सर, नावं आपल्याला यामध्ये आपण साधारणतः शिंदे गटात गटाकडे पाहिलं तर दिसतंय. आपल्याकडे भरत गोगावले यांचं नाव सुद्धा पुढे आलं होतं. मात्र आता तुम्ही सांगितलेल्या यादीमध्ये भरत गोगावले यांचं नाव नाहीये, तर तानाजी सावंत यांचं नाव पुढे आलेलं समोर येतंय. अगदी, म्हणजे कोकणातनं जर शिंदे गटासाठी जर प्रतिनिधित्व दिलं गेलं तर ते दीपक केसरकर यांचं आहे. दीपक केसरकर हे ज्येष्ठ नेते आहेत, मंत्री राहिलेले, अगोदर महसूल राज्यमंत्री होते. तर याच्यामध्ये या सगळ्या यादीवर नजर आपण जर टाकली तर गोगावले हे जरी मुख्य प्रतोद असतील तरी सुद्धा आपल्याला हे पाहायला मिळतंय की कुठेतरी दीपक केसरकर हे ज्येष्ठ आहेत, अनुभवी आहेत, पक्षाची म्हणजे शिंदे गटाची बाजू लावून धरतायत. त्यामुळे त्यांचं नाव मंत्रिमंडळात हे योग्यच झालेलं आहे. ताजे व्हिज्युअल आपल्याला सारखे पडद्यावर पाहायला मिळत आहेत. त्यात फडणवीस राजभवनवर दाखल झालेले आहेत आणि या विस्ताराची जी वेळ 11 वाजताची दिली गेली ती सुद्धा आता काही मिनिटांवरती येऊन पोहोचलेली आहे. मनोज सर, याचे अपडेट्स आपण घेतच राहू. एक